पक्ष का सक्रिय होताना दिसतात आणि मग ज्यावेळेला ठाकरे ब्रँड विरुद्ध महायुती अशा प्रकारचा हा सगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। इवन शशांक राव यांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांचे आणि सोबतीला आशिष शेलार यांचे देखील आभार मानले ते का? विशालजी, सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो, कदाचित अंजलीताईंना कल्पना नसेल की शशांकराव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। अधिकृतपणे शशांकराव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शशांकराव हे कामगारांची चळवळीचं काम करतात, परंतु त्यांचा राजकारणाशी देखील संबंध आहे। आणि शशांकराव यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे राजकारण्यांकडे, मंत्र्यांकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्यानं प्रश्न येतात आणि त्या संदर्भात भेटीगाठी कराव्या लागतात। राजकारणी म्हणजे कोणी परग्रहावरले आहेत का हो की त्यांच्याबद्दल आपल्याला काही करायचं नाही? राजकारणी कोण असतात? राजकारणी हे जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असतात। राजकारणी कोण बाहेरून येत नसतात। तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य प्रतिनिधी लोकांमधून उभा राहतो आणि त्या लोकांपैकी, जनतेपैकी एक जणाचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे राजकारण असतं। परंतु आपण लगेच अंजलीताई राजकारणाच्या नावाने खडे पडायला लागतात। मग हे राजकारण नको, प्रसाद लाडका, प्रवीण दरेकर का? अहो, ते का असे हवेतून नाही पडलेले, ते सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य कामगारांनी त्यांना निवडून दिलंय। आज प्रसादजी लाड यांच्या नेतृत्वात 7 लोक निवडून आले, ते काय असे बाहेरून आले का? त्यांना देखील कामगारांनी निवडून दिलं, मग त्यांना कामगारांचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही का? उद्या अंजलीताई, तुम्ही देखील नितीनजी गडकरींच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती, तुम्हाला घरी बसवलं लोकांनी, तुम्हाला बसवलं त्यामुळे आपल्याला बसवलं आणि आपण बाकीच्या काय भाषा आहे नवनाथ? पहिलं एकतर बोलायला शिका, पद्धतशीर बोलायला शिका। पद्धतीनं राजकारणाबद्दल बोलणं किंवा राजकारण्यांना उठबट शिव्या घालणं आणि आपण त्याच्यापासून दूर राहिलं आणि आपल्याला आय डोंट थिंक मला यांच्याशी बोलायची इच्छा आहे। अंजलीताई, भाषा वापरू नका। राजकारणी हे सर्वसामान्य नागरिकाचं प्रतिनिधित्व करतात। राजकारणी काय परग्रहावरून आलेले, त्यांना वेगळं काहीतरी असतं असं नाही। सर्वसामान्य नागरिकातून, कामगारांमधून वर आलेले सर्वसामान्य। प्रसाद लाड हे अतिशय सर्वसामान्य याच्यातनं वर आलेले आहेत। आमचे प्रवीणजी दरेकर सहकार क्षेत्रामध्ये काम करतात, आज नेतृत्व करतायत, मग लगेच त्यांच्या नावाने बोट मोडणं ही परंपरा, ही प्रथा चुकीची आहे। कारण शशांकराव देखील भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत आणि बेस्ट बरोबर आहे। मग कामगारांचं भलं नेमकं कोण पाहणार, हा महत्वाचा प्रश्न आहे। तो करण्याचा प्रयत्न निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाईल, कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य माणसाची, मराठी माणसाची बांधिलकी असलेली पार्टी आहे। सर्वसामान्य माणसाचं हित कशात आहे, कामगाराचं हित कशात आहे, गरिबांचं हित कशात आहे, शोषितांचं हित कशात आहे, हे सगळं भारतीय जनता पार्टी पाहते। त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळतंय। बरं, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। अरुणजी, आपल्याकडे मला थोडंसं यावंसं वाटतं। अरुणजी, एका बाजूला